हॅलो एव्हरीवन, सिम्पली शरी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी चालले आहे पुण्यामध्ये एका ऐतिहासिक ठिकाणी. तर ते म्हणजे आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस पाहण्यासाठी मी जाते. मी फक्त बाहेरूनच पाहिलं, खूप वेळा येता जाता तिथपासून. पण म्हटलं आता आज जाऊयात आतमध्ये, कसं आहे पाहूयात. सो चला बघूया काय आहे आगा खान पॅलेस म्हणजे. सो गाईज, हा आहे आगा खान पॅलेस. जस्ट आता पोहोचली मी. माझं फ्रेंड्स येतात, गाडी आतमध्ये आहे, पार्किंग आतमध्ये पार्क करते. पण माझं फ्रेंड्स येते त्यापर्यंत मी थांबले बाहेर, कारण त्यांना माहिती नाही कुठे यायचं. मी त्यांना लोकेशन शेअर केलंय, पण तरी पण त्यांनी पर्यंत बाहेर थांबते. मग सोबतच आतमध्ये जाऊ, तोपर्यंत मी दाखवते गेट कसं आहे तुम्हाला. तो आहे आगा खान महाल, आगा खान पॅलेस. तुम्हाला वाटलं ऑटो पाहिजे असं आहे गाईज, मी तर बाहेर उभं होते. काकांना वाटलं ऑटो पाहिजे असेल, त्या आशेने आले. कुठलचे काका तुम्ही? कुठलचे तुम्ही? जुन्नर. नगर. जुन्नर कुठं आलं? आपलं इकडं नाशिक रोडला. अच्छा, हा हा, नगर. तर मग गाडी माझ्याकडे जाते. चांगली गोष्ट आहे, आनंदाची. हा. आणि एवढी फ्रेंडली बोलणारी पोरगी आज पहिल्यांदा भेटली. काय म्हटले? एवढी फ्रेंडली बोलणारी पोरगी आज व्यवस्थित आज पहिल्यांदा भेटली. नाही, बरोबर आहे. माणूस पाहिलं बरोबर समजतं ना कसं. छान आहे, छान आहे, छान छान छान. आनंदात राहा हो हो आणि हुशार व्हा. हो. चांगला अभ्यास वगैरे करा. हो. कुठं जॉबला असेल तर चांगलं एकदम व्यवस्थित पुढे जाऊ द्या. तुमचा आशीर्वाद राहू द्या. हा, जरूर जरूर. वडील बाबांचा आशीर्वाद पाहिजे. परमेश्वराचा आशीर्वाद आहेच आणि त्याच्या पाठीमागे आपली साथ आहे. हो. कधी अडी अडचण आली तर सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. बोलले कसं झालं. माझ्या मैत्रिणीवर आल्या तसं मग थांबले बाहेर आतमध्ये. आता हे ट्रिप झालं का आपलं? हा. काय झालं मी का? काय माहिती. हा. सांगा काका, आगा खान पॅलेस बद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा. मला ते सांगा. आगाखान पॅलेस असं आहे की तिथे आपल्याला कस्तुरबा गांधी, महात्मा गांधींच्या पत्नी, हा. त्यांची समाधी आहे. अच्छा. ती समाधी बघायला भेटेल आणि गांधीजींच्या चरित्राचे काय काय गोष्ट आहे तिथे, ते सुद्धा इथे बघायला भेटतात आपल्याला. थोडक्यात महात्मा गांधीजी हा, महात्मा गांधी हे आपले पहिले भारताचे राष्ट्रपती, हे आपलं राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. हा, राष्ट्रपिता म्हणून. हा, बरोबर. त्यांच्या पत्नीची समाधी इथे आहे. काय? तर या नगर रोड आहे, नगर रोडवरती यांची समाधी असल्यामुळे खूप जण, आम्ही रिक्षा चालक लोक इथं पॅसेंजर घेऊन येतो, सोडतो. आणि आज तू आमच्या मुलीसारखी आहे आणि तू आमचा व्हिडिओ घेतल्याबद्दल आम्ही तुला खूप खूप रिक्षावाल्यांतर्फे तुला खूप खूप आशीर्वाद देतो आणि एकच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की तुला खूप उदंड आयुष्य मिळू दे आणि तुझी खूप प्रगती होऊ दे. थँक्यू काका. तुम्ही कुणाचे प्रॉपर? प्रॉपर कुणाचे तुम्ही? आम्ही पुण्यातले. पुण्यातलेच. हा. आणि ही काकांची ऑटो. काका ऑटो चालवतात पुण्यामध्ये, त्यांना वाटतं पॅसेंजर आहे. ते आला माझ्या मैत्रिणी पण. तोपर्यंत थँक्यू काका, खूप भारी बोलले. खूप अरे छान वा, वा, वा. माहिती दिली. अरे वा. मैत्रिणी यांच्यासाठी थांबले होते मी. वा, 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 वा. या इथून मी आता एंटर झाले. त्यानंतर आतमध्ये आहे पार्किंग. अशा प्रकारे 2 व्हीलर 4 व्हीलर सर्व गाड्यांची ते पार्किंग आहे. आणि तिकीट पण आहे वाटतं, तिकीट पण काढायचंय. तर काका, व्हिडिओ अलाउड आहे ना आतमध्ये? नाहीये, सरांची परमिशन घ्या. सर उभे आयडी घेतले. बरं बरं, चालेल. विचारून घेतलं बा आपल्या अगोदर. तर अशा प्रकारे छान दिसते. मी फर्स्ट टाइमच आले. मी पण खूप जवळ आहे माझ्यापासून, अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर. तरी पण मी आले नव्हते कधी. तो परमिशन घेतली आता मी व्हिडिओसाठी. बघू तिथे आहे तिकीट केंद्र. ऑनलाईनच तिकीट आहे. हा, तुम्ही नाहीये घ्यायला. आमचं तिकीट काढते शुभांशी. खूप छान ग्राउंड आहे. अशा प्रकारे प्रशस्त काहीच. अशा प्रकारे आगा खान पॅलेसचा बाहेरचा व्ह्यू आहे. खूप खूप सुंदर आहे, खूप असं प्रशस्त असं आहे. तर आतमध्ये पण जाऊयात, त्या अगोदर बाहेरचा व्ह्यू पाहूया.
पुण्यासारख्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी, कारण आजूबाजूला सगळे IT पार्क, कंपनी वगैरे, मॉल वगैरे आहे आणि अशा ठिकाणी एकदम मध्ये हे आगा खान पॅलेस आहे. फिनिक्स मॉलच्या बरंच पुढं, रामवाडीच्या थोडस पुढं, कल्याणी नगरच्या वगैरे पुढं आलं की आगा खान पॅलेस आहे. माझ्या डोळ्याला पाणी येते ऊन आणि मे बी. तर एकटीच फिरते मी. हाय गाईस, आम्ही शरद दीदीला फुल देतोय बघा, तरी पण घेत नाहीये. तुझं नकोय मला फुल. आम्ही कोणाला दे, देणार? दे. तुला नाही देणार तर कोणाला देणार? समाधी केवर जाऊ चला. सो गाईज चला, कस्तुरबा गांधी यांची समाधी तिकडे आहे. पण इकडे काय आहे? एवढी मोठी बिल्डिंग. ते जाऊन चेक करू आपण आधी. इकडे बघू आपण आधी इकडे जाऊ. इथे बोर्ड दिसतोय आम्हाला समाधी केवर. मला घे बाई. सो आपण, मला घेते का तुझं? अरे तुला सांगितलं. समाधीकडे जाऊयात, नंतर इकडे जाऊयात. बशर्ते आपले खाली होते दोन चार. ना, तर तुला एक नहीं जाने दे, अभी अंदर जा रहे हैं ना. तर अशा प्रकारे आम्ही रमत गमत मस्तपैकी कस्तुरबा गांधी यांच्या समाधीकडे निघालो. तर अशा प्रकारे ते विटांचं बांधकाम होतं, कठडे वगैरे असे बनवलेले होते आणि जुनं असं वाड्यासारखं पण काहीतरी होतं. मोनीची ते काय म्हणते त्याला, कॉमेट्री, हे सगळं जुन्या जमान्याचं आहे. बोल काय बोलेल ते मी नंतर. दिन खरंच ना दिन काय पुदिना का नाही, पिवळे झाड आहे. पिवळे फुल, पुदिना नाही आहे भाई, ते पिवळे फुल. भारत छोड़ो आंदोलन के दौरान, अब चल इकडे मी वाचून दाखवते आता. कस्तूरबा गांधी स्मारक. भारत के स्वतंत्रता संग्राम में भारत छोड़ो आंदोलन के दौरान महात्मा गांधी, उनकी पत्नी कस्तूरबा और सचिव महादेव देसाई और अन्य को आगा खान महल में 2 साल की अवधि के लिए यहीं पर नजरबंद किया गया था. नजरबंदी के दौरान 15 अगस्त 1942 को महादेव देसाई की दिल के दौरे से मृत्यु हो गई और बाद में 22 फरवरी 1944 को कस्तूरबा का निधन हो गया, जिनकी समाधि यहाँ पर स्थित है. म्हणजे कस्तूरबा गांधी यांची समाधी इथे आहे गाइस. फर्स्ट टाइम मी हिंदी 1942 बरोबर म्हणले ना. हिंदी टीचर हमारे साथ ही है, इसलिए कोई बात नहीं. आता हिलाच वाचायला लावणार पुढचं मी. चलो अंदर, इंटरेस्ट दाखवूया, नंतर मोनाला घेते पुढे. ये आता. काय तू ना, हा म्हणा आता इथं कॉमेंट नको करू. हे दाखव, कस्तुरीची विश्रांती. आता हे नाही वाचू शकत मी पूर्ण, मी याचा फोटो टाकेन. एवढं फोटो वाचू ठीक आहे. म्हणजे व्यवस्थित घेऊन राहिले ना, कॅमेरा चालू आहे का ते पाहिजे, नाही तर अशी बोलणे पाहिजे. हा चल, चप्पल काढ. तो इधर उधर होगा. महादेव हरिभाऊ देसाई यांची ही समाधि है. कैदी की हालत में चल बसे और सरकार ने उनका जिस जगह दहन का नामदार सुल्तान मोहम्मद शाह आगा खान साहब ने उनकी यादगार में यह समाधि बनाई. तर ही समाधी आहे महादेव हरिभाई देसाई यांची. आणि कुणी बनवली ही समाधी? नामदार सुलतान मोहम्मद शाह आगा खान साहब यांनी महादेव हरिभाऊ देसाई यांच्या आठवणीमध्ये ही समाधी बनवली. कधी? 1942 साली, 15 ऑगस्ट 1942 साली. सो तुळस, आणि ती आहे कस्तूरबा गांधी यांची समाधी. ही दाखव. कैदी की हालत में चल बसी, कैदी की हालत में चल बसी और सरकार ने उनका जिस जगह दाह करवाया नामदार सुल्तान मोहम्मद शाह आगा खान साहब ने उनकी यादगार में यह समाधी बनाई है. म्हणजे सुलतान मोहम्मद शाह आगा खान साहब ने यांच्या सगळ्यांची समाधी बनवली. यार चांगले होते आगा खान. आणि इकडे आता महात्मा गांधी. Here rests the of Mahatma Gandhi, donated by followers of Prince करीम आगा खान. आणि ही आहे महात्मा गांधी यांची समाधी का.
प्रिन्स करीम आगा खा यांनी ही समाधी डोनेट केलेली. सो चल घे एकदा सगळं रिव्ह्यू. इकडे काय वडाचं झाड लय मोठे मोठे आहे ना. सांगा काका काय माहिती पुण्यामध्ये शास्त्रीनगर मध्ये चालू ना? आगा खान पॅलेस आहे. आगा खान पॅलेस पूर्ण 19 एकर मध्ये आहे. 19 एकर. 19 एकर. त्यापैकी या ठिकाणी इंग्रजाच्या काळामध्ये गांधीजी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि गांधीजीचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांना अरेस्ट केलं होतं आणि नजरकैदमध्ये ठेवलं होतं. आणि त्यांना इथं ठेवल्याच्या नंतर 1942ला गांधीजीचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांना इथं आणल्यानंतर 8 दिवस झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांनी त्यांची मृत्यू एक्सपायर झाले होते. तर त्यांची इथं समाधी आहे. हे समाधीस्थळ आहे. आणि 1944ला त्यावेळेस कस्तुरबा गांधींना मलेरिया झाला होता आणि मलेरिया झाल्यानंतर त्यांचं पण निधन इथे झालेले आहे आणि त्यांची पण इथे समाधी आहे. आणि साईडला पाहू शकता तुम्ही की महात्मा गांधीची जी दिल्लीला समाधी आहे राजघाटवर, तिथल्या काही अस्थी आणून इथं ठेवलेल्या आहेत त्यांची पत्नी इथं असल्यामुळं. आणि मग नंतर कालांतराने आगा खाननी हा जो पॅलेस आहे या पॅलेसमध्ये ते राहत होते आणि हा पॅलेस नंतर मग शासनासाठी डोनेट केलेला आहे. अच्छा, तर एवढीच माहिती देऊ शकतो मी. ओके, थँक्यू. हे झाड गांधी होते त्यावेळेस झाड आहे. हे झाड आहे, नाव सांगता येणार नाही मला. पण खूप जुनं झाड आहे. हो, कशाचं झाड आहे पण ते? त्याचं नाव मला पण माहित नाही. हा, बारीक पाने, छोटे छोटे पानं आहेत. कशाचं आहे ते? नाव सांगता येणार नाही. नाही, गुलमोहरचं पण नाही ना. गुलमोहरला फुलं येतात ते तिकडे. गुलमोहर आहे. उधर है गुलमोहर का? वैसे फूल आएंगे क्या? नहीं नहीं नहीं, उसके लंबे बड़े बड़े पत्ते, इसके छोटे छोटे. गाईज, हा होता कस्तुरबा गांधी यांच्या समाधीबद्दलचा ब्लॉग. सो हा होता पार्ट 1 आणि आता पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत आगा खान पॅलेसच्या आतमध्ये काय आहे काय नाही. सो पार्ट 2 पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पार्ट 2 नक्की पहा. त्यामध्ये मी दाखवणार आहे की या पॅलेसच्या आतमध्ये काय आहे. सो बाय बाय. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.